बाकीचे आले नाही का अजून? लिंक टाकावी लागेल वाटतं. आरामात सगळे. अच्छा, आपण सुरू करू लेक्चर. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, लाईट वेव्ह जी असते ही लाईट ही वेव्ह पण आहे आणि पार्टिकल पण. ती समटाइम्स पार्टिकल सारखी वर्क करते. त्या पार्टिकल सारखी जेव्हा वर्क करते ते कुठं वर्क करते पार्टिकल सारखी, तर तुम्हाला माहिती आहे लेझर वगैरे असतात, लेझर ट्रीटमेंट करतो आपण, लेझरनी डॅमेज करतो, मेटल कट करतो आपण. सो वेव्ह कसं काय कट करेल ना. सो त्या टायमाला पार्टिकल जेव्हा हाय इंटेन्सिटी होते, पार्टिकलची जेव्हा इंटेन्सिटी खूप जास्त होते म्हणजे हाय इंटेन्सिटीने तो स्पीड गेन करतो. तर जसजशी स्पीड वाढते तसं तो क्वांटम स्टेट मध्ये जायला करतो. क्वांटम स्टेट ही तुम्हाला आता सध्याला तुम्हाला हे समजणार नाही क्वांटम स्टेट वगैरे काय असते. पण तुम्ही जर अव्हेंजर पिक्चर पाहिले असतील, अव्हेंजर पाहिले का पिक्चर? अव्हेंजर मूवी पाहिली का? अव्हेंजर दी एंड गेम किंवा तो अँटमॅन पिक्चर पाहिला असेल, पाहिले का? अँटमॅन, अव्हेंजर दी एंड गेम, अव्हेंजर इन्फिनिटी वॉर. या 3 पिक्चर तुम्हाला क्वांटम फिजिक्सच्या बद्दल काही डिस्कशन तुम्हाला पाहायला भेटतं पहा. तो जो अँटमॅन असतो त्या इन्फिनिटी मध्ये तो नसतो पहा, आणि त्याच्यानंतर एंड गेम मध्ये तो अचानक त्याच्यापासून तो सुरुवात होते. त्याच्यापासूनच तो डायरेक्ट पिक्चर स्टार्ट होतो. मग तो कसं काय आला? आणि ते सर्व मरून गेलेले असतात, तो जवानच असतो, त्याची मुलगी मोठी होऊन गेलेली असते, तो लहानच असतो. ह्या सगळ्या गोष्टी या फिजिक्स रिगार्डिंग, याला क्वांटम फिजिक्स म्हणतात. क्वांटम फिजिक्स ही अशी स्टेट असते की जिथं स्मॉलेस्ट पार्टिकल असतो, सर्वात स्मॉलेस्ट काय म्हणतो आपण त्याला, स्मॉलेस्ट पार्टिकलला क्वांटम म्हणतात. सर्वात स्मॉलेस्ट पार्टिकल ऍटम. तर हे जे क्वांटा असतात याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइमाचं कॅल्क्युलेशन तुमची नसतं मग तिथं, कारण ते सर्वात स्मॉलेस्ट पोझिशन मध्ये येतात. टाइमाचं कॅल्क्युलेशन तर राहत नाही. तो फोर्स टाइमाला तुमच्याशी अकॉर्डिंगच करू देत नाही. म्हणजे अकॉर्डिंग तुमच्या टाइमाचं जे तुमचं डायमेन्शन आहे, टाइम डायमेन्शन, हे तिथं लागतच नाही तुम्हाला. तुम्ही त्याच्यापेक्षा लहान होतं, तुम्ही मासलेस क्वांटिटी सारखे वर्क करता. मासलेस क्वांटिटी टाइम हा फॅक्टर राहतच नाही. मग हे क्वांटम फिजिक्सचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये अजून एक क्वांटाची स्टेट तयार करता येते. जर तुम्ही साईज खूप छोटी करताय तर तुम्ही क्वांटाची स्टेट ऑक्युपाय करू शकतात. किंवा मग तुम्ही जर तुमची स्पीड खूप जास्त गेन केली, म्हणजे तुमची स्पीडला खूप जास्त गेन केलं तर तुम्ही टाइम ट्रॅव्हल करू शकता. म्हणजे आईन्स्टाईनचे 2 म्हणणे. आईन्स्टाईन म्हणतो एक तर तुम्ही क्वांटा स्टेट ऑक्युपाय करा किंवा मग स्वतःच्या स्पीडला खूप जास्त इन्क्रीज करा. आता काही लोक, आता स्टीफन हॉकिंगचं म्हणणं होतं की तुम्ही जर ब्लॅक होल मध्ये घुसलात तर ब्लॅक होल मध्ये गेल्यानंतर तुमचा टाइम जो असतो तो थांबतो. ब्लॅक होल नेमकं काय आहे? ब्लॅक होल मध्ये पार्टिकल खूप जवळ आलेले असतात त्याच्या, म्हणजे ते क्वांटा स्टेट मध्ये तो तुम्हाला कॉम्प्रेस करून टाकतो डायरेक्ट. ते मॉलिक्यूल इतके कॉम्प्रेस झालेले असतात, इतकी डेन्सिटी हाय असते की तुम्ही त्याच्यामध्ये गेले की तो कॉम्प्रेस करून टाकतो तुम्हाला. इतकं कॉम्प्रेस करून टाकतो, क्वांटा बनवून टाकतो तुम्हाला. म्हणून त्याचं टाइम ट्रॅव्हल तिथं थांबतं. ही एक स्टेट आहे टाइम ट्रॅव्हल थांबवायची. आणि दुसरी एक कंडिशन आहे की इफ यू इन्क्रीज युअर स्पीड ग्रेटर दॅन लाईट स्पीड. क्लिअर? लाईटची जी स्पीड आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंदला 3 लाख किलोमीटर जायचं. एवढ्या स्पीड जर तुम्ही गेन केली तर तुम्हाला तुमची टाइम ट्रॅव्हलिंग जे आहे ते थांबताना दिसते. म्हणजे टाइम ट्रॅव्हल तुम्हाला थांबवता येतो, तो त्या पार्टिक्युलर टाइम मध्ये काम करत नाही. सो ही जी स्टेट आहे हिला पण क्वांटाची स्टेट म्हटलं जातं. 2 स्टेट आहे टाइम ट्रॅव्हल करण्याच्या. तर तुम्ही या ठिकाणी जो लेझर हा पार्ट आपण अभ्यासतोय, या लेझर या पार्ट मध्ये ही वेव्ह जी असते ही क्वांटम स्टेट मध्ये गेल्यानंतर पार्टिकल सारखी वर्क करते. म्हणजे इथं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही तिची स्पीड तिच्या एक्स्ट्रीम याच्यापेक्षा वाढवणार, म्हणजे लाईटच्या स्पीडला खूप जास्त इन्क्रीज करणार अति, दॅट टाइम ते वेव्ह सारखी वर्क न करता एक पर्टिक्युलर मास सारखी वर्क करते. आणि ते त्याला क्वांटाची स्टेट म्हणतात. म्हणून त्या पार्टिकल सारखी जेव्हा वर्क करते ते मास जे तयार होतं वेव्हचं, त्या मासला ते बंडल जे तयार होतात असे मास सारखे ट्रीट होतात ते बंडल्स. त्या बंडल्सला फोटॉन्स म्हणतात. समजलं का? हो सर. समजलं का? हा, एवढं फोटॉन्स म्हणजे समजलं पाहिजे तेवढं. म्हणजे काय वापरता शब्द तेवढा माहिती असला पाहिजे आपल्याला. बाकी मग गोष्टी सोडून द्या, एवढं डीप मध्ये गरज. पिक्चरचा हॉलिवूडच्या मूवी पाहत चला, त्याच्यामध्ये काहीतरी फायदा होतो. टॉलिवूडच्या मूवी बिलकुल पाहू नका, ते फिजिक्सचे नियम वापरत नाही. ओके, सो ते म्हणजे आपले बिलकुल पूर्ण नियम धाब्यावर बसवून काम करतात. सो त्याचे पिक्चर घेऊन पाहून फायदा नसतो. पिक्चर पहा, तिथं तुम्हाला बरेच फिजिक्सचे नियम पाहायला भेटतात.
सो लाईट वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दोन आजूबाजूला असतात. लाईट जी असते ट्रान्सफर वेव्ह सारखी वर्क करते, पण इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही लाईटच्या आजूबाजूला असतात. म्हणजे जेव्हा लाईट पास होतो तेव्हा दोन्ही प्रकारच्या सर आवाज अटकतोय सर खूप. हा इकडे पहा, लाईट जो आहे ना तो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांचं कॉम्बिनेशन असतो. लक्षात ठेवा, लाईट जेव्हा पास होतो तेव्हा त्याच्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही प्रोड्यूस झालेले असतात. इलेक्ट्रिक फील्ड मुळे तुम्हाला विजन क्लिअर होतं. म्हणजे जसं की तुम्हाला जर कोणी विचारलं की लाईट आपल्याला दिसतो, त्याचं मूळ कारण आहे की त्याच्या मागे त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड असते आणि इलेक्ट्रिक फील्ड मुळे आपल्याला तो सेन्स होतो किंवा दिसतो, आपल्या डोळ्यांना तो सेन्स होत असतो. मॅग्नेटिक फील्डचा तुमच्या विजन मध्ये काही फरक पडत नाही. ओके, सो असे असे पण लाईट असतात की जे दिसत नाही तुम्हाला, फक्त लाईट असतो. मग त्या टायमाला फक्त मॅग्नेटिक फील्ड असते, इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या आजूबाजूला नसते, म्हणून तो लाईट तुम्हाला सेन्स होत नाही. सो अशा बऱ्याच टाईपचे. आता याच्या जे प्रपोगेशन आहे लाईटच्या वेव्हचं, ते तुमचं प्रपोगेशन तुमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे या सगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे ह्या गोष्टी तुम्ही 10th मध्ये शिकलेले असाल. 10th मध्ये झालेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं की एका मीडियम मधनं जेव्हा तुम्ही दुसऱ्या मीडियम मध्ये पास होतात तेव्हा तो जो लाईट बेंड होत असतो, रिफ्रॅक्शन क्रिएट करत असतो, तो इंडिकेट करणारा हा एक कॉन्स्टंट आहे. त्याला इटानी इंडिकेट करायचे पहा, असं इटा. त्याची वेलॉसिटी राहायची पहा, एका मीडियम मधली वेलॉसिटी डिवाइड बाय दुसऱ्या मीडियम मधली वेलॉसिटी. आठवलं का इटा? हो सर. 10th मध्ये होतं पाहिजे. तर हे आपण पाहू आता नंतर. पहिले इकडे लक्षात घ्यायचे ते काही महत्वाचे पार्ट सांगतो तुला, त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. त्याच्यात फक्त कॉम्पिटिव्ह साठी या टॉपिकला महत्वाचं आहे, बाकी थेरीसाठी लक्षात ठेवू नका. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हॅव द वेव्ह रेंजिंग व्हेरी स्मॉल, म्हणजे खूप स्मॉल रेंज पासून लार्जर लेंथ पर्यंत ते करतं. स्मॉलर रेंज मध्ये म्हणजे जवळपास लाईटची जी वेव्हलेंथ असते ती जवळपास फेम्टोमीटर मध्ये मोजली जाते. फेम्टोमीटर याचा अर्थ काय असतो? फेम्टोमीटर हा शब्द वापरला 10⁻15 म्हणजे 1/1 वरती 15 झिरो. समजलं? हो असे किती झिरो? 15 झिरो असतील आणि 1 ला तेवढ्या नंबरने डिवाइड केल्यानंतर जो भेटतो तेवढ्याला एक फेम्टो म्हणतात, एक फेम्टोमीटर म्हणतात. ठीक आहे, जाऊ द्या. तर फेम्टोमीटर लक्षात ठेवा, सर्वात स्मॉलेस्ट युनिट असतं. तसं किलोमीटर पर्यंत त्याची वेव्हलेंथ असू शकते. वेव्हलेंथ खूप स्मॉल आणि खूप जास्त असे दोन्ही प्रकारचे तुम्हाला वेव्हलेंथ पाहायला भेटू शकतात. त्याच्यामध्ये महत्वाचा टॉपिक आहे तो सांगतो. महत्वाचा टॉपिक हा आहे की तुम्हाला जर मी सांगितलं कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये हा क्वेश्चन तयार होईल समजा इथं, जर आपण वेव्हलेंथ इन्क्रीज करत गेलो, काय वेव्हलेंथ इन्क्रीज करत गेलो तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारची लाईट भेटतील, म्हणजे लाईट वेव्ह भेटतील. तर हे महत्वाचं आहे बा, याला लक्षात ठेवा. सर्वात छोटेवाली वेव्हलेंथ असते ती गॅमाची असते, त्यानंतर मोठी वेव्हलेंथ असते ती एक्स रेची असते, त्यानंतर मोठी अल्ट्रा व्हायलेट रेची असते, त्यानंतर मोठी व्हिजिबलची, त्यानंतर मोठी, त्यानंतर मायक्रोवेव्हची, त्यानंतर रेडिओ. सिक्वेन्स लक्षात ठेवा. समजला का सिक्वेन्स? जर आपण लॅम्बडाची व्हॅल्यू, लॅम्बडा म्हणजे काय वेव्हलेंथ, लॅम्बडाची व्हॅल्यू इन्क्रीज करत गेले तर आपल्याला हा सिक्वेन्स भेटतो. समजलं? हो समजलं का? तुम्हाला सांगतो गॅमा आणि रेडिओ वेव्ह मधला फरक. गॅमा वेव्ह जर असेल आणि रेडिओ वेव्ह जर असेल तर काय डिफरन्स पडेल यांच्यामध्ये? तर या गॅमा वेव्हची जी असेल ती वेव्ह खूप छोटी छोटी अशी असेल, बारीक बारीक बारीक, कारण याची वेव्हलेंथ खूप कमी आहे. वेव्हलेंथ खूप कमी असण्याचा तो म्हणजे एक सायकल कंप्लीट व्हायला खूप कमी जागा लागते पहा, एवढीशी जागा लागते पहा लॅम्बडाला. एक सायकल कंप्लीट व्हायला लागलेली लेंथ म्हणजे लॅम्बडा असते, म्हणजे वेव्हलेंथ असते. आणि रेडिओ वेव्ह जर असेल त्याला खूप मोठी जागा लागेल पहा, म्हणजे याला एक सायकल कंप्लीट व्हायला पहा खूप जास्त डिस्टन्स लागतं. समजलं?
हो सर. समजलं का? हो सर. हा. आता मी जर तुम्हाला हा प्रश्न खूप महत्वाचा इथं कॉम्पिटिव्ह साठी, जर का आपण वेवलेंथ वाढवत गेलो तर आपल्याला सिक्वेन्स कसा भेटतो? गॅमा एक्स रे, अल्ट्राव्हायोलेट रे, व्हिजिबल रे, इन्फ्रारेड रे, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्ह. समजलं? वेवलेंथ वाढवत गेलो तर, वेवलेंथ कमी करत गेलो तर उलट करायचं. आणि समजा मला क्वेश्चन फ्रिक्वेन्सीचा विचारला तर तुम्ही काय म्हणणार मग? फ्रिक्वेन्सी जर मी कमी करत गेलो तर मला कसा सिक्वेन्स भेटला पाहिजे? काय विचारतोय मी? फ्रिक्वेन्सी जर मी कमी करत गेलो तर मला कसा सिक्वेन्स भेटला पाहिजे? रेडिओ टू गॅमा, रेडिओ टू गॅमा रे असा. कमी करत गेलो तर हो फ्रिक्वेन्सी हो, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत ना सर. अरे बाळांनो, विषय असा आहे की फ्रिक्वेन्सी ही वेव्हलेंथच्या एक्झॅक्ट ऑपोजिट असते की नाही? तुम्हाला किती वेळा सांगितलं मी हे? फ्रिक्वेन्सी म्हणजे किती टाइम मध्ये किती सायकल बसता. आता ज्याची वेव्हलेंथ जास्त त्याची सायकल कमी बसतील ना. याची वेव्हलेंथ जास्त याची सायकल कमी बसते. फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आणि कोणाची कमी? फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आणि कोणाची कमी? गॅमाची का रेडिओची? कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त असणार? गॅमाची जास्त असणार. मग कोणाकडे फ्रिक्वेन्सी जर कमी कमी होत जात असेल तर कोणाकडनं कोणाकडे जावं लागेल? फ्रिक्वेन्सी जर कमी कमी होणार असेल तर कोणाकडनं कोणाकडे जावं लागेल? अरे गॅमाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, रेडिओची फ्रिक्वेन्सी कमी आहे. जास्त कडून कमीकडे यायचं म्हणतोय की नाही मी? कमी कमी होणार आहे म्हणजे काय? डिक्रीजिंग ऑर्डर. जास्त कडनं कमीकडे यायचं म्हणजे कुणाकडनं कुणाकडे जायचं? कुणाकडनं कुणाकडे जायचं? अरे असं काय करता तुम्ही? अरे गॅमा गॅमा आणि रेडिओ वेव्ह असा तुमचा प्रॉपर आहे. सिक्वेन्स तुमचा पाठच करून ठेवायचा. हा गॅमा एक्स, अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल, इन्फ्रा, रेडिओ आणि मायक्रो आणि रेडिओ. आता हे इमिरा हे ठेवा पहा असं. इमिरा लक्षात राहतं की इन्फ्रारेड, मायक्रो आणि रेडिओ वेव्ह. आणि वरच्याला गॅमेक्सो लक्षात ठेवा. गॅमेक्सो युव्ही इमिरा असं लक्षात ठेवा म्हणजे ते लक्षात राहील. गॅमेक्सो युव्ही इमिरा सेंटेन्स लक्षात ठेवून घ्या म्हणजे ते सिक्वेन्स मध्ये राहतं. आता प्रश्न इथं कन्फ्युजिंग काय असतो? असं इतका सोपा सोपा प्रश्न विचारणार नाही ते तुम्हाला विचारतील मला मला जर वेव्हलेंथच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावायचं असेल तर काय? तर तुम्हाला पहिले समजलं पाहिजे गॅमा जर रे आहे आणि जर रेडिओ वेव्ह आहे बरोबर. तर मी तुम्हाला काय काय सांगितलं याच्याबद्दल मी तुम्हाला डिस्कशन केलं की हे बघा गॅमा आणि रेडिओ अशा गोष्टी तुमच्याकडे. याच्या बाबतीत आपण दोन गोष्टींमध्ये डिस्कशन करतोय. गॅमाची काय जास्त असते? वेव्हलेंथ कशी असते? कमी असते. आणि फ्रिक्वेन्सी कशी असणार मग? जास्त असणार ना. हॅलो, गॅमाची वेव्हलेंथ ही कमी असते. कमीकडनं जास्तकडे जाताना तर वेव्हलेंथ सर्वात जास्त कोणाची भेटते? रेडिओची. रेडिओची वेव्हलेंथ ही सर्वात जास्त असते. त्या हिशोबाने फ्रिक्वेन्सी त्याची सर्वात कमी झाली. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हॅलो, आवाज येतोय का? आलं लक्षात. हा. तर आता मी तुम्हाला म्हणतोय की जर मी फ्रिक्वेन्सी कमी करत गेलो म्हणजे जास्त कडून कमीकडे गेलो तर कोणाकडे जावं लागेल? जास्त कडनं कमीकडे. जास्त कोणाची होती फ्रिक्वेन्सी? गॅमाची. कोणाकडे जावं लागेल? रेडिओकडे. रेडिओ. हा. हो. समजलं सर. अरे हे खूप जंबल करतात त्याच्यामध्ये. ते तुम्ही वाचलेलं असतं पण तुम्हाला ते येणार नाही. कारण का मी तेवढं लक्ष दिलं नाही त्या टॉपिककडे. तुम्हाला त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवावं लागेल. त्या सिक्वेन्सला बिलकुल प्रॉपर लक्षात ठेवावं लागेल. तो सिक्वेन्स वरती क्वेश्चन विचारतात. त्याच्यापैकी 4 ऑप्शन देतात तुम्हाला आणि 4 ऑप्शनला कोण सिक्वेन्स मध्ये कोण इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी डिक्रीजिंग केली तर कसा सिक्वेन्स राहील? फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तर कसा सिक्वेन्स राहील? वेव्हलेंथ डिक्रीज केली तर कसा सिक्वेन्स राहील? वेव्हलेंथ इन्क्रीज केली तर कसा सिक्वेन्स राहील? हा सिक्वेन्स मधला 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला पिकअप करायचा असतो. टफेस्ट क्वेश्चन आहे हा. वाटतो तितका सोपा नाही पण ज्याने लक्ष देऊन त्याचा अभ्यास केला त्याला तो सोपा होऊन जातो. आला का लक्षात? सो अशा बारीक गोष्टी ज्या असतात मी जेव्हा तुम्हाला सांगतो तेव्हा त्याकडे फोकस करा. याचे सिक्वेन्स लिहा.
वेवलेंथ जास्त कडून कमीकडे जातानाचा सिक्वेन्स जो असतो तो रेडिओ टू गॅमा गेला पाहिजे. वेवलेंथ कमीकडून जास्त जातानाचा सिक्वेन्स असतो तो गॅमा टू रेडिओ आला पाहिजे. फ्रिक्वेन्सी जास्त कडून कमी येतानाचा सिक्वेन्स असतो तो गॅमा टू रेडिओ आला पाहिजे. फ्रिक्वेन्सी जास्त कडून कमीकडून जास्तकडे जातानाचा सिक्वेन्स असतो तो रेडिओ टू गॅमा झाला पाहिजे. असं 4ही पॉईंट लिहा नोटबुक मध्ये, तेव्हा तुम्हाला ते समजेल. हे लक्षात ठेवा, मी जे फिगर काढली ती या टॉपिक मध्ये हा एक सर्वात महत्वाचा टॉपिक होता, तो झाला आपला. ओके, त्यानंतर बाकी काही गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाहीये. बाकी सोडून दिलं तरी चालेल. ओके हो ओके, आवाज येतोय का? येतोय. तेवढं लक्षात ठेवा फक्त, बस सोडून द्या, काही अडचण नाही. आणि याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे तुम्हाला जे स्पेक्ट्रम तयार होतात, स्पेक्ट्रम म्हणजे काय, रेनबो वगैरे तयार होतात पहा. लाईट व्हाईट कलरचे 7 कलर्स मध्ये डिव्हिजन होतं पहा, त्याला डिस्पर्शन म्हणतो आपण. तुम्ही डिस्पर्शन हा शब्द ऐकला असेल 10th पर्यंत, डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन मध्ये 7 कलर्स डिवाइड होतो. 7 कलर्स मध्ये वेवलेंथ कोणत्या कलरची सर्वात जास्त आणि कोणत्या कलरची सर्वात कमी वेवलेंथ असते? झालंय ना 10th मध्ये? रेड कलरची आणि ब्ल्यू कलरची असे 2 कलर असतात. व्हायलेट कलर असतो. सर्वात जास्त वेवलेंथ रेडची असणार का व्हायलेटची असणार? वेवलेंथ कोणाची जास्त असणार? जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर शॉर्टकट मध्ये सांगतो. जो रंग भडक दिसतो, भडक म्हणजे काय, असा जो डार्क एकदम दुरून उमटण्यासारखा, त्याची वेवलेंथ स्ट्रॉंगेस्ट असते. म्हणजे त्याची वेवलेंथ मोठी असते म्हणून तो भडक दिसतो. समजलं का? हो. कारण तो मर्ज होत नाही लवकर. एक कोणत्या कलर मध्ये त्याची वेवलेंथ मोठी असला का नाही, जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढं त्याचं मर्जिंग जास्त असतं, त्याची क्वालिटी तेवढी खराब होते, तो दुसऱ्या कलर मध्ये मिक्स होऊन जातो. वेवलेंथ जेवढी जास्त तेवढा तो मर्ज होणार नाही आणि त्याच्यामुळे तो भडक दिसतो. मग मला सांगा, लाल रेड कलर भडक आहे का व्हायलेट कलर भडक आहे? रेड. भडक कुठला? रेड. मग वेवलेंथ कुणाची जास्त? रेडची. हा, असं लक्षात ठेवायचं. समजलं का? सर समजलं. अभ्यास करताना काहीतरी लॉजिक बिल्ड करा, तेव्हा ते बिल्ड होईल. तसं वेवलेंथ. आता याच्यात जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त, मग तर वेवलेंथ ज्याची जास्त त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते. फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त येईल? व्हायलेटची जास्त. हा, असं लक्षात ठेवायचं. एक लक्षात ठेवायचं, त्याच्यावरून दुसरं लक्षात ठेवायचं, तेव्हा ते परमनंट तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर होईल. तर इथं ह्या गोष्टी फक्त महत्वाच्या होत्या. त्यांच्या मिक्सरमुळे तुम्हाला रेनबो वगैरे सगळं पाहायला भेटतं. ते डिस्पर्शन वगैरे झालं, त्याचा काही यातला महत्वाचा नाही. 10th पार्ट झाला. हायजेस महत्वाची आहे. हायजेस थिअरीवर तुम्हाला समटाइम्स क्वेश्चन विचारले जातात. 1 मिनिट. हायजेस थिअरी बद्दल सांगतो मी तुम्हाला. हायजेस थिअरी मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी सोर्सेस हा जो कॉन्सेप्ट त्यांनी मांडलेला आहे, आता याचे काही थेरॉटिक्स लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त शब्द आणि त्याचा अर्थ लक्षात ठेवा. आवाज येतोय ना स्पष्ट? सर क्लिअर येतोय. हॅलो. हा, सो प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स म्हणण्याचा अर्थ काय असतो हे तुम्हाला माहिती. प्रायमरी सोर्स म्हणजे काय, जो सोर्स स्वतः लाईट क्रिएट करेल त्या सोर्सला प्रायमरी सोर्स म्हणायचं, आणि जो सोर्स दुसऱ्याचा लाईट घेऊन रिफ्लेक्शन करून तुम्हाला देईल त्याला म्हणायचं सेकंडरी सोर्स. म्हणजे जसं की आता सन आहे, सन हा लाईट स्वतः क्रिएट करतो आणि तो आपल्यापर्यंत पाठवतो म्हणून हा प्रायमरी सोर्स झाला. पण रात्री असतो, मूनला स्वतःचा लाईट नाहीये, तो स्टार नाहीये, तो प्लॅनेट एक सब प्लॅनेट आहे. सो तो सनचा लाईट घेतो आणि तो अर्थ वरती रिफ्लेक्ट करतो आणि मग आपल्याला तो दिसतो. मग मून हा सेकंडरी सोर्स झाला आणि सन हा प्रायमरी सोर्स झाला. समजलं? सर समजलं? एवढंच लक्षात ठेवा फक्त, बस. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही याच्यामध्ये. सो याच्यामध्ये असे बरेच प्रायमरी सोर्स तुम्हाला पाहायला भेटतील. जसं की करंट जर पास होत असेल तर त्याच्याने ते ऑब्जेक्ट त्याच्यात ऑब्जेक्ट ग्लो करतात, जसं की ट्यूबलाईट, टीव्ही वगैरे हे स्वतः ऑब्जेक्ट ग्लो होतात. त्याला काही कोणाच्या लाईट सोर्सची गरज नाही किंवा रिफ्लेक्शन झाल्यानंतर तो ग्लो होत नाही, स्वतः ग्लो होतो. हे प्रायमरी सोर्स मध्ये येतात. केमिकल रिएक्शन किंवा न्यूक्लिअर रिएक्शन जे असतात, जिथं रिएक्टर वगैरे असतात तिथून लाईट बाहेर निघतो,
ते सगळे प्रायमरी सोर्स मध्ये येतात. सेकंडरी सोर्स मध्ये कोण कोण येणार? एक प्लॅनेट आहे, त्याला स्वतःचा लाईट नाही, तो रिफ्लेक्शन करून तुम्हाला देतो. मून आहे, तो रिफ्लेक्शन करून तुम्हाला देतो. तुम्ही ऑब्जेक्ट आहे, ह्युमन आहे, अॅनिमल आहे, प्लांट्स आहे, यांच्यावर प्रकाश पडतो, त्यांच्यावर रिफ्लेक्ट होतो आणि मग तो आपल्याला भेटतो. अशा टाईपच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सेकंडरी सोर्सेस मध्ये कन्सिडर होते. हे डाऊट प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये? नाही सर. आता हा वेव्हफ्रंट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे पहा, लवकर विद्यार्थ्यांना समजत नाही. मी प्रयत्न करतो सांगण्याचा एक व्हिडिओच्या फॉर्म मध्ये, तिथून समजलं तर सांगा. ओके. काय काही ज्या गोष्टी समजत नाही लवकर त्यांना आपण व्हिडिओच्या फॉर्म मध्ये पाहण्याचा प्रयत्न करत जाऊ, त्याच्याने कसं जरा सोयीचं होऊन जात होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला वेव्हफ्रंट हा एक प्रकार पाहायला भेटेल पहा, हा असेल तो. हा, सो याच्यामध्ये पहा, बरंच बारीक आहे. असं दिसतंय का तुम्हाला हे? सर दिसतंय, असं मध्ये गेल्यासारखं पण दिसतंय का व्यवस्थित? जरा छोटं होतंय ना ते, कुठं आहे ते? माझ्याकडनं ते जरा एमआयच्या स्क्रीन नाही सर, आडवं रेकॉर्डर काहीच रेकॉर्ड दिसत नाही, करत नाही उभं वाटतं. दिसतंय. उभं दिसतंय ना? हा मग आता आता दिसतंय? क्लिअर दिसतंय सर. मोबाईल व्हर्टिकल करून घ्या तुमचा, तुम्हाला दिसेल ते व्यवस्थित. सो इकडे पहा, आता या टॉपिक मध्ये तुम्हाला वेव्हफ्रंट जे आहे, जे लाईट प्रोपोगेट कसा होतो त्याच्याबद्दल काही डिस्कशन केलं तर त्यांनी वेव्हफ्रंट हा कॉन्सेप्ट इथं मांडलेला आहे वेव्ह ऑप्टिक्स मधला. मी पहा तुम्हाला इथं सांगतो की वेव्हफ्रंट हा ऍक्च्युअली प्रकार असतो. लाईट, आपलं असं म्हणणं असतं की लाईट हा ऍक्च्युअली स्ट्रेट लाईन मध्ये प्रोपोगेट होतो. तर याच्यासाठी रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन या कॉन्सेप्टसाठी ते ओके. बट जेव्हा मी इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन या कॉन्सेप्ट मध्ये येतात तेव्हा तो कॉन्सेप्ट रॉंग होऊन जातो. इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन हे आपल्याला शिकायचे पुढे काय असतं म्हणून. बट या केसेस मध्ये पहा, तुला इथं इंटरफरन्स आपल्याला दाखवलेला आहे त्यांनी. ऍक्च्युअली हा पॅटर्न डिफ्रॅक्शनचा आहे. जर एक लाईट जातोय त्याच्यामध्ये तुम्ही पॉईंट प्लेस केला तर तो लाईट जो आहे तो असा जायला पाहिजे, त्याची शॅडो त्या स्क्रीनवरती पडायला पाहिजे होती. बरोबर, जसं की तुम्हाला इथे दिसतंय पाहिजे शॅडो दिसते स्क्रीन मध्ये, दिसते. शॅडो पडायला पाहिजे होती. तर ही शॅडो हा कॉइन जो आहे याची अशी शॅडो पडायला पाहिजे होती. ते कॉर्नरनी तो लाईट असा पाहायला पाहिजे होता आणि मध्ये कम्प्लीट शॅडो पाहिजे होती, असं दाखवलं पाहिजे. असं केव्हा झालं असतं? जेव्हा आपल्याला आपलं असं म्हणणं आहे की लाईट हा कम्प्लीट स्ट्रेट लाईन मध्ये पास होतो, म्हणजे असा आणि असा. लाईट कम्प्लीट स्ट्रेट लाईन मध्ये जात असेल तर अशा टाईपची शॅडो कम्प्लीट दिसली पाहिजे तुम्हाला. बट ऍक्च्युली असं होत नाही. जर तुम्ही एक कॉइन जर पास केला कोहेरंट सोर्सेसच्या मध्ये आणि समोर स्क्रीन ठेवली तर तुम्हाला असा पॅटर्न न दिसता तुम्हाला तो अशा टाईपचा पॅटर्न दिसतो. तर हा जो पॅटर्न आहे हा डार्क अँड बँडच्या फ्रिंजेस तुम्हाला तयार होताना दिसतात. म्हणजे तुम्ही हे बॅटरी वगैरे चमकवली तर तुम्हाला हे अनुभव असेल, बॅटरी चमकवल्यानंतर मध्ये डार्क ब्राईट, डार्क ब्राईट, डार्क ब्राईट अशा फ्रिंजेस तुम्हाला तयार होताना दिसतात. म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल पहा, मध्ये डार्क बँड आहे, म्हणजे डार्क कलर झालेला आहे पहा, व्हाईट कलर झालेला आहे, मग पुन्हा डार्क कलर झालाय थोडा, है ना असा, मग पुन्हा व्हाईट कलर झालाय, पुन्हा डार्क कलर झालाय. दिसतोय का? एवढ्या याच्यात पहा. हो. हा, तर हे जे पॅटर्न तयार होतो ना, हा पॅटर्न तयार व्हायला नाही पाहिजे होता, कारण तो कम्प्लीट डार्क व्हायला पाहिजे होता. जर लाईट स्ट्रेट गेला असता तर, मग लाईट स्ट्रेट जात नाही म्हणून तसं होतंय ना. सो अशा टाईपच्या जो पॅटर्न तयार होतो, का तयार होतो? कारण लाईट बेंड होतो असा, लाईट बेंड होतो असा या एजेस पासून, आणि एजेस पासून बेंड होतो इथं ब्राईट बँड तयार करतो. इथं कोणता बँड तयार करतो? ब्राईट बँड तयार करतो. त्याच्यानंतर डार्क, त्याच्यानंतर ब्राईट, त्याच्यानंतर पुन्हा डार्क, त्याच्यानंतर पुन्हा ब्राईट, असं रिंग तयार करतो तो बाजूला. या अशा टाईपच्या कॉन्सेप्टला म्हणतात डिफ्रॅक्शन. समजलं? हे जो कॉन्सेप्ट आहे, म्हणजे ऑब्जेक्ट असतो, ऑब्जेक्टच्या एजेस पासून लाईट मध्ये बेंड होतो. हा ऑब्जेक्ट होता, ऑब्जेक्टच्या एजेस पासून, एजेस म्हणजे ह्या ऑब्जेक्टच्या एजेस पासून, म्हणजे हा लाईट असा इथपर्यंत येतो असा स्ट्रेट, आणि इथून असा बेंड होऊन जातो बामध्ये असं. समजलं का? असा स्ट्रेट येतो इथपर्यंत, आणि इथून असा बेंड होऊन जातो. सो एजेस पासून जो बेंड झाला मध्ये व्हाईट स्पॉट तयार केला त्यांनी, या कॉन्सेप्टला म्हणतात, एजेस पासून बेंडिंग होण्याच्या कॉन्सेप्टला म्हणतात डिफ्रॅक्शन.
आलं लक्षात? हो. हा, डिफ्रॅक्शन काय शब्द वापरणार तुम्ही? हे शब्द जरा कन्फ्युजिंग आहेत. रिफ्रॅक्शन नाही म्हणते मी डिफ्रॅक्शन म्हणतोय. डिफ्रॅक्शन म्हणतात हे असं डार्क अँड ब्राईट बँड तयार करणं एजेस पासून लाईटने पेंट होणं. आता या भरपूर तुम्हाला रिझल्ट तुम्हाला डिफ्रॅक्शनचे पाहायला भेटतात. जसं की सूर्य उगवण्याच्या आधीच अर्थवरती प्रकाश आलेला असतो. तुम्ही सकाळी उठला असाल म्हणजे शक्यता कमी आहे, तुमच्यासारखे मुलं काही लवकर उठत नाही, पण तरी पण एखाद्या दिवशी जर उठला सकाळी तुम्ही उठा, सूर्य उगवण्याच्या आधीच तुमच्या पूर्ण कॉलनी वगैरे मध्ये तुम्हाला प्रकाश जाणवेल, म्हणजे पूर्ण दिसायला लागून जातं व्यवस्थित. मग सन तर आलेलं नाही पण दिसतं कसं काय? समजलं का? सन अजून आलेला असतो का? नाही, पण तरी पण आपल्याला दिसत असतं व्यवस्थित, म्हणजे प्रकाश जाणवत असतो. मग हा जो प्रकाश जाणवतो हा त्याच्यामुळे जाणवतो की हा सन जो असतो हा असा खालनं येतो आणि इथं ही अर्थ असते. या सनचा प्रकाश जो असतो तो असा इथं टच होत असतो तुम्हाला आणि इथून तसा पेंट होतो आणि तुम्हाला इकडच्या लोकांना पण दिसतो बेंडिंग होऊन, कारण तो एजेस पासून काय करतो? बेंड होतो. समजलं का? असं जायला पाहिजे होतं की नाही तो? हो. पण तो एज पासून बेंड होतो. त्या एज पासून बेंड झाल्यामुळे तुम्हाला इथं लाईट जाणवतो. मग त्यामुळे असं वाटतं आपल्याला की टायमापेक्षा सूर्य आधीच लवकर उगवलेला आहे, कारण त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचून गेलेला असतो, पण ऍक्टिव्ह उगवलेला नसतो. तो तेवढ्या डिग्रीवरती आलेला नसतो. मग ही जी सगळी रिझन आहेत की सन जो असतो तो टायमापेक्षा अगोदर उगवल्यासारखं वाटतो, किंवा सन जातो तेव्हा आपण तो मावळून गेलेला असतो, पण तरी पण आपल्याला मावळल्यासारखं वाटत नाही, आपल्याकडे प्रकाश अजूनपर्यंत असतो. संध्याकाळी पण तुम्ही सनसेट वगैरे किंवा सनराईज किंवा सनसेट पाहत असाल तर तुम्हाला दिसत असेल पण निघून जातो, पण प्रकाश जात नाही. प्रकाश का जात नाही? तर ते एजेस पासून तो म्हणजे थोडासा अँगल क्रिएट करून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, आणि तो कॉन्सेप्ट जो आहे त्याला म्हणतात डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लक्षात? हे sir, डिफ्रॅक्शन जो कॉन्सेप्ट आहे याच्यामुळे सनसेट आणि सनराईज तुम्हाला इतकं सुंदर वाटतो, नाही तर तो वाटला नसता. सनसेट सनराईज पाहायला गेलं नसतं जर पुढे. तर इथं हा इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होत असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगेल बा, सेंटरला ब्राईट बँड झालाय बेंडिंग झाल्यामुळे, आणि ते बेंडिंग का झालंय त्या कॉन्सेप्टला म्हणतो आपण डिफ्रॅक्शन. जो लाईट प्रपोगेट होतो तो कशा फॉर्मॅटमध्ये प्रपोगेट होतो हे ख्रिश्चन हायनी रिप्रेझेंट केलंय 1678 मध्ये सांगतो. याला म्हणतात वेव्ह थिअरी ऑफ लाईट. यांनी पहिल्यांदा सांगितलं की वेव्ह असते. मग आता हे पहा वेव्ह कशी त्यांनी समजली, तर यांनी एक ऑब्जेक्ट जर वॉटरमध्ये तर तुम्हाला अशा वेव्ह जाताना दिसतात का, या कॉन्सेप्टला त्यांनी लाईट मध्ये चिपकवला की हे जे वेव्ह फ्रंट तयार होत आहेत अशा टाइपचे वेव्ह फ्रंट लाईट मध्ये पण तयार होत असतील. क्रिस्ट आणि ट्रपच्या फॉर्म मध्ये तो जातो कारण ती वेव्ह आहे. बरोबर? सो ऑल पॉइंट्स, इथं लक्ष द्या हे काय म्हणतो तो, ऑल पॉइंट्स ऑन दॅट सर्कल विल ऑसिलेट विथ द सेम फेजेस. हे महत्वाची गोष्ट आहे. जर म्हणजे हे जे पॉइंट्स आहेत सर्व पॉइंट्स हे पूर्णच्या पूर्ण सेम फेजनी ऑसिलेट होतात. सेम फेजनी म्हणजे काय, एकाच जागेवरून सर्व बाजूला निघतात. म्हणजे पहा तो जो ऑब्जेक्ट तिथं प्लेस होतो त्याच ठिकाणून सर्व बाजूला ते राऊंडचा राऊंड जात असतो, म्हणजे सगळे पार्टिकल त्याच्यापासून बाहेर निघतात सारख्या वेव्हनी, म्हणजे सगळे पार्टिकल त्याच्या वेव्हनी प्रोपोगेट होत आहे. म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा की हा पार्टिकल त्याच्या वेव्हनी प्रोपोगेट होतोय, हा पार्टिकल त्याच्या ह्यानी, हा पार्टिकल त्याच्या असे सगळे प्रोपोगेट होत आहेत ते त्याच्या डायरेक्शनला. समजलं का? असे लाखो करोडो पार्टिकल आहेत मध्ये त्या वॉटरमध्ये, ते सगळे प्रोपोगेट व्हायला लागले त्याच्या वेव्हनी. पण ते सगळे एकाच इनिशियल पॉइंट पासून एकच फेज डिफरन्स घेऊन बाहेर निघतात, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलाच फेज डिफरन्स नसतो. जर ते 0 पासून निघाले तर सर्व 0 पासूनच निघाले. समजलं का? हो सर. हा, तर याच्यामुळे काय होतं, ते वेव्ह तयार झाले आणि एका पर्टिक्युलर टाइम मध्ये, आता इथं वेव्ह फ्रंट हा कॉन्सेप्ट शिकतोय का, एका पर्टिक्युलर टाइम मध्ये जसं की टी टाइम मध्ये हे वेव्ह इथून इथपर्यंत आलेली असते. मग त्यांचा फेज डिफरन्स सेम होता की नाही, सर्व वेव्हचा फेज डिफरन्स सेम आहे, म्हणजे त्यांचा टाइम ट्रॅव्हलिंग पण सेम राहील, त्यांची वेलॉसिटी पण सेम राहील, त्यांचं सगळं सेम राहील, कारण एकाच पॉईंट पासून निघतात त्यांचं सगळं सेम राहतं. त्या वेव्हनी जर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर या वेव्हनी पण तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असतं, त्या वेव्हनी पण तेवढंच केलेलं असतं, त्या वेव्हनी पण तेवढंच केलेलं असतं, यांनी पण एवढंच, यांनी पण एवढंच आणि त्यांनी पण एवढंच. या सर्वांनी टी टाइम मध्ये सारखंच डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असतं, त्याला म्हणतो आपण एक आर रेडियसचं सर्कल ते मारून देतात. मग त्यांचे आपण जर लोकस घेतले, लोकस म्हणजे काय, हे सर्वचे सर्व या पॉइंट्सला आलेले असतात इथं टी टाइम मध्ये. या सर्व पॉइंट्सला जर आपण कनेक्ट केलं तर एक आर रेडियस असलेलं तुम्हाला सर्कल भेटतं. आलं का लक्षात?
स्पेरिकल सर्कल भेटतो. समजलं का? हो सर समजलं. हा, तर हे जे सर्कल जे असतं म्हणजे ह्या सर्व जे पॉइंट्स असतात त्यांचा जो लोकस पॉइंट असतो त्या लोकस पॉइंटला म्हणतो आपण म्हणजे या सर्कलला म्हणतो आपण वेव्ह फ्रंट. इथं पहा, द लोकस ऑफ ऑल पॉइंट विच ऑसिलेट इन द सेम फेज, हे महत्वाचं आहे. लोकस असतो त्या सर्व पॉइंटचा जे ऑसिलेट होतात सेम फेज मध्ये त्या सर्वांच्या लोकस पॉइंटला म्हणतो आपण वेव्ह फ्रंट. हे सर्व जे सर्कलला याला म्हणतो आपण वेव्ह फ्रंट. ओके, हा वेव्ह फ्रंट असतो. आता हा वेव्ह फ्रंट च्या ज्या टँजेंट असतात हे पहा, आता जर तुम्हाला मी क्वेश्चन विचारला की वेव्ह फ्रंट वरनं आपल्याला कसं समजेल की वेव्ह कुठल्या बाजूला चालली आहे, तर वेव्हची प्रपोगेशनची डायरेक्शन असते. ते वेव्हची प्रपोगेशनची डायरेक्शन कशी काढली जाते, तर हा जो काही वेव्ह फ्रंट असतो वेव्ह फ्रंट, या वेव्ह फ्रंटला कोणते पण पॉइंट घ्यायचे, त्या पॉइंटला टेंजेंट काढायचं. आणि त्या टँजेंटला परपेंडिक्युलर जर काढला तुम्ही, टँजेंटला परपेंडिक्युलर, जसं की या पॉइंट होता याची ही टँजेंट होती याला परपेंडिक्युलर, तो परपेंडिक्युलर जो असतो म्हणजे 90 डिग्री टँजेंटला, तो परपेंडिक्युलर ची जे डायरेक्शन असते म्हणजे ही डायरेक्शन त्या वेव्ह फ्रंटची प्रोपोगेटिंग डायरेक्शन असते. समजलं? म्हणजे तुम्हाला जर विचारलं वेव्ह कुठल्या डायरेक्शनला चालली तर ती या डायरेक्शनला जात असते, याची इकडच्या बाजूला डायरेक्शन जात असते. समजलं? सो प्रोपोगेटिंग डायरेक्शन ऑफ वेव्ह म्हणजे काय, वेव्ह फ्रंट वरच्या पॉइंटला टँजेंट काढल्यानंतर तिचा जो नॉर्मल म्हणजे काय परपेंडिक्युलर ज्या डायरेक्शनला जातो त्या डायरेक्शनला जात असते. समजलं? समजलं का? हो सर. हा, तर याला नॉर्मल सुद्धा म्हणतात. हे टँजेंट असते, ही जी लाईन असते ना, याला नॉर्मल सुद्धा म्हणतात मॅथमॅटिक्स मध्ये. नॉर्मल म्हणजे काय 90 डिग्री मध्ये जाणारी लाईन, टँजेंटला 90 डिग्री मध्ये जाणारी लाईनला नॉर्मल म्हणतात. नॉर्मल शब्द वापरला तरी पण कन्फ्युज व्हायचं नाही. सो द डायरेक्शन ऑफ वेव्ह रिप्रेझेंट बाय द नॉर्मल टू द टँजेंट ऑफ द वेव्ह, असं सेंटेन्स तुम्हाला विचारले जातं. नॉर्मल हा शब्द टँजेंटला नॉर्मल म्हणजे 90 डिग्री मध्ये तो डायरेक्शन दाखवतो कोणाची, वेव्हची. समजलं? हो. पुढे पहा, इथं दिसेल तुम्हाला, आता इथं डायग्राम मध्ये पहा 90 डिग्री मध्ये जो प्रोपोगेट होतो तो प्रोपोगेशन जो आहे त्याला रे म्हटलं जातं. आणि हा रे असतो डायरेक्शन अलॉंग विच द एनर्जी ऑफ द वेव्ह ट्रॅव्हल्स. म्हणजे तो रे जो असतो तो तुमच्या वेव्हला एनर्जी कुठल्या बाजूला ट्रान्सफर होते हे सांगतो. तर इथं आता क्रिस्टन हायजेन्सने काही एक्सपेरिमेंट केले. तो म्हणतो एक फ्लोरोसेंट लाईट घ्या तुम्ही, त्या लाईट पासून जे वेव्स बाहेर निघतात त्या वेव्स कशा फॉर्मॅटमध्ये असतात, मग त्या स्पेरिकल फॉर्मॅटमध्ये असू शकतात, सिलेंड्रिकल फॉर्मॅटमध्ये असू शकतात. याचं म्हणणं आहे की ते स्पेरिकल फॉर्मॅटमध्ये असतात. स्पेरिकल म्हणजे अशा टाईपचे समजा, दिसते का तुम्हाला, एक लाईट आहे, एक लाईट घेतला आणि समोर एक ऑब्जेक्ट घेतला, त्या ऑब्जेक्टला एक छोटीशी स्मॉल स्लीट आहे पहा, एक छोटीशी स्लीट म्हणजे काय बारीकसा होल आहे, त्या होल पासून असे स्पियर निघतायत पहा, दिसतंय का? असे स्पियरच्या फॉर्म मध्ये निघेल ना ते होल पासून, कारण हे होल आहे ना, तर हे असं सर्क्युलर फॉर्म मध्ये बाहेर काढेल असं. आणि ते स्पियर असेल कारण 3 डायमेन्शनल शेप असणार तो, कारण सर्व बाजूनी असं कर्वेचर जाईल तो असं पूर्णच्या पूर्ण. बरोबर? सो त्याचं म्हणणं आहे की जे वेव्ह फ्रंट निघते ती स्पेरिकल फॉर्म मध्ये निघते. समजलं? 3 डायमेन्शनल शेप मध्ये, 2 डायमेन्शनल नाही, 3 डायमेन्शनल असते. दिसते बा तुम्हाला इथं कशी निघाली? ओके, याला म्हणतात स्पेरिकल वेव्ह फ्रंट. आणि हे अशी जर व्हर्टिकल लाईन असेल तर याच्यापासून हे जे निघतात याला जनरली आपण म्हणतो की हे प्लेन वेव्ह फ्रंट आहे. आता हे प्लेन वेव्ह फ्रंट आणि स्पेरिकल वेव्ह फ्रंट हे दोन्ही जनरली सारखेच असतात. तर हे पण स्पेरिकलच आहे ऍक्च्युली, पाहिलं स्पेरिकलच आहे हे, पण ऍक्च्युली हे प्लेन कसं होऊन जातं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मागच्या वेळेस मी तुम्हाला एकदा गोष्ट क्लिअर केलेली पाहिजे. सपोज जर एक मोठी स्ट्रेट लाईन, मोठी कर्वेचर असेल, त्या मोठ्या कर्वेचरचा जर मी एक छोटासा पार्ट कन्सिडर केला एवढा, हा, तर याला तुम्ही काय म्हणणार, एक स्ट्रेट लाईन म्हणणार ना, बरोबर की नाही? हो. हा, मोठ्या म्हणजे मोठं कर्वेचर जर असेल, खूप लार्जर जर सर्कल, त्याचा जो छोटासा पार्ट असतो तो एक स्ट्रेट लाईन असतो. तर त्या हिशोबाने काय होतं की आता समजा जर सन आहे इथं कोणतरी आणि इथं अर्थ आहे, या सन पासून जेव्हा वेव्ह फ्रंट येतात ते असतात, मग त्याचं स्पिअर मोठं होत जातं पास. आता 15 करोड किलोमीटर दूर येते, खूप मोठा स्पिअर होऊन जातो. अर्थ पर्यंत जेव्हा तो पोहोचतो तेव्हा ते एक स्ट्रेट लाईन सारखी पोहोचते. कारण अर्थला फक्त छोटासा पार्ट भेटतो, बाकी खूप मोठा पार्ट असतो त्याचा.
मग अर्थच्या वाट्याला फक्त छोटासा हिस्सा येतो एवढा. समजलं? अर्थला ते कसं वाटतं? स्ट्रेट लाईन वाटतं ना? नाही समजलं? हो सर. हा, हे ऍक्च्युली स्पेरिकल आहे, पण ते असे येता येता त्याची रेडियस खूप मोठी झालेली असते. 15 करोड किलोमीटर डिस्टन्स पार करून येते, कमी नाही येते. एवढं डिस्टन्स पार केल्यानंतर ही खूप मोठा सर्कल झालेला असतं. त्याचा फक्त एक छोटासा रेडियस, एक छोटासा तुकडा आपल्या सर्कलच्या वाट्या अर्थच्या वाट्याला येतो. आपल्याला ते स्पेरिकल वेव्हफ्रंट न वाटता ते आपल्याला असे स्ट्रेट लाईन वाटतं. तो लाईट येतो, त्याची वेव्ह जी असते ती स्ट्रेट लाईन वेव्हफ्रंट मध्ये येताना वाटतं, पण ऍक्च्युली ती स्पेरिकल होती. समजलं? समजलं सो आपण प्लेन वेव्हफ्रंट आणि स्पेरिकल वेव्हफ्रंट या दोघांचा अभ्यास करतो. ऍक्च्युली ते स्पेरिकलच असते, पण आपण प्लेन वेव्हफ्रंट का म्हणतो त्याला? कारण आपल्याला ती वाटताना ती प्लेन वेव्हफ्रंट वाटते, बिकॉज ऑफ वी आर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सर्कल. क्लिअर? येस. तर आता इथं तुम्हाला या गोष्टी पाहायला भेटतील. आता इथे एक्झाम्पल पण दिलं त्यांनी पहा. सन आहे, सन पॉईंट सोर्स पासून लाईट जर बाहेर निघतोय तर तो अशा स्पेरिकल फॉर्म मध्ये तो बाहेर निघणार. तो ह्या स्पेरिकल फॉर्म मध्ये येणारा हा पहिला वेव्हफ्रंट आला ए टू बी. ओके, सो आता आपण यांनी हायजीनचं जे मेन प्रिन्सिपल आहे, ते मेन प्रिन्सिपल काय आहे की जो एक वेव्हफ्रंट बाहेर निघतो, एक प्रायमरी सोर्स असतो, त्या प्रायमरी सोर्स पासून अनदर सेकंडरी सोर्स तयार होतात. सेकंडरी सोर्स म्हणजे काय? या प्रायमरी सोर्स पासून हा वेव्हफ्रंट तयार झाला आणि या वेव्हफ्रंट वरचे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स स्वतःला एक सोर्स कन्सिडर करतात, ऍज अ सोर्स कन्सिडर करतात आणि ते स्वतःच त्याची वेव्हफ्रंट बाहेर काढतात. समजलं का? हो सर. हा, म्हणजे प्रायमरी सोर्स पासून तयार झालेल्या वेव्हफ्रंटचे जे पॉइंट्स असतात ते स्वतःला सेकंडरी सोर्स म्हणून कन्सिडर करतात आणि स्वतः त्याची वेव्हफ्रंट बाहेर काढतात. म्हणजे असा हा इम्पॅक्ट असतो. याला म्हणतात हायजीनचं प्रिन्सिपल. हायजीनचं प्रिन्सिपल हेच आहे. हायजीन प्रिन्सिपल आपल्याला शिकायचं आहे पुढे, पण आधीच सांगतोय की एका प्रायमरी सोर्स पासून जो वेव्हफ्रंट तयार होतो त्याचे पॉइंट्स हे स्वतःला सोर्स म्हणून कन्सिडर करतात, त्यांना आपण सेकंडरी सोर्स म्हणतो. आणि ते पुढे जाऊन, म्हणजे त्याचा स्वतःचा काही लाईट नव्हता, त्यांनी प्रायमरी सोर्स कडे घेतला आणि ते स्वतःचे वेव्हफ्रंट तयार करतात आणि त्या वेव्हफ्रंट मुळे तुम्हाला इंटरफेरन्स हा इफेक्ट पाहायला तुम्हाला सापडेल. या डायग्राम मध्ये पहा तुम्ही, ते जे पॉईंट दिसतात तुम्हाला, छोटे छोटे येलो स्पॉट दिसतंय पहा लाईन वरती, ते एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर स्वतःचे वेव्हफ्रंट तयार करतील. दिसतंय पहिलं, ते वेव्हफ्रंट एकमेकांमध्ये मर्ज व्हायला लागतात आणि मग त्यांच्यापासून पुन्हा एक वेव्हफ्रंट तयार होतो, याला वेव्हलेट्स म्हणतात. हे जे यांनी तयार केलं ना, हे तयार केलं ना एवढं दिसतंय ना, या पॉइंट्सनी स्वतःला सोर्स म्हणून त्यांचे वेव्हफ्रंट तयार केलेत पाहिजे. तर जो प्रायमरी सोर्स असतो तो वेव्हफ्रंट तयार करतो, त्याला वेव्हफ्रंट म्हणतात. ओके, प्रायमरी सोर्सचा वेव्हफ्रंट असतो आणि हे जे सेकंडरी सोर्स असतात, छोटे छोटे पॉइंट्स, यांनी हे जे तयार केलं, हे छोटे छोटे स्पिअर्स, याला वेव्हलेट्स म्हणतात. समजलं? हो सर. हा, सो हे वेव्हलेट्स तयार करतात आणि हे वेव्हलेट्स आता एकमेकांमध्ये मर्ज होऊन त्याच्यामुळे इंटरफेरन्स पॅटर्न जनरेट होतो. आता यांनी पण एक पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये एक व्ही वेलॉसिटीने पास झालेले असतात ते, कारण त्याचा फेज सेम असतो. त्या व्ही वेलॉसिटी मध्ये ते पर्टिक्युलर रेडियसच परफॉर्म करतात. तर त्या पर्टिक्युलर रेडियसवर जाऊन तिथे थांबले. आता जर आपण याची रेडियसचा फॉर्म्युला विचारात घेतला, तर रेडियसचा फॉर्म्युला काय येईल, म्हणजे किती रेडियस पुढे गेले तर कसं काढणार ते आपण? सो मला सांगा, यांची वेलॉसिटी किती होती? व्ही होती. यांना हे किती रेडियस परफॉर्म करतायत? तर आर रेडियस परफॉर्म करतायत. किती टाइम मध्ये? टी टाइम मध्ये. वेलॉसिटी, टाइम. आता रेडियस म्हणजे काय? डिस्टन्स असतं, बरोबर ना? सो वेलॉसिटी, डिस्टन्स आणि टाइम यांचं रिलेशन काय आहे? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असतो. सो डिस्टन्स जागी आपण रेडियस अपॉन टाइम. मला जर रेडियस पाहिजे असेल तर मी काय लिहिणार? रेडियस इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. सो रेडियस इज इक्वल टू काय भेटणार? वेलॉसिटी इंटू टाइम. काय डाऊट याच्यामध्ये? नाही. ओके, सो यांनी हे किती रेडियस परफॉर्म केली हे कसं ठरतं? त्याची वेलॉसिटी आणि किती टाइम झाला, त्यांचा प्रोडक्ट म्हणजे त्यांची परफॉर्म केलेली रेडियस असते. सो आता या सर्व रेडियसचा जर आपण लोकस घेतला, लोकस म्हणजे काय? यांचे हे जे सर्व पॉईंट्स आले तिथं, हे सर्व इथपर्यंत आलेल्या पॉईंट्सचं जर आपण लोकस घेतला, म्हणजे त्याच्यातनं एक सर्कल मारलं, तर आपल्याला एक नवीन एक वेव्हफ्रंट तयार होताना दिसतो. त्याला आपण नाव देणार ए डॅश आणि बी डॅश. ओके, अनदर वेव्हफ्रंट. सो असे वेव्हफ्रंट वर वेव्हफ्रंट तयार होत राहतात एकमेकापासून दुसरे. ओके, सो असा प्रकार असतो.
आता त्यांनी त्याचे टँजेंट मारले पाहिजे, त्या टँजेंटला सगळ्यांना कनेक्ट केलं, तर त्याला एक A डॅश टू B डॅश हा एक वेव्ह फ्रंट अनादर वेव्ह फ्रंट जनरेट होताना दिसला. तो आता टी टाइम समजा तो परत टी टाइमला स्टार्ट करतो, रेडियस 0 असताना सुरुवातीचा वेव्ह फ्रंट इनिशियल पोझिशन होती वेव्हची. टाइम जर स्टार्ट होणार तर सेकंडरी वेव्हलेट्स जनरेट होतील. टाइम समजा जर तो असेल, तो टाइम त्यांनी कन्सिडर केला. सेकंडरी वेव्हलेट जनरेट होतील. सेकंडरी वेव्हलेट तो टी टाइम सारखं कव्हर करतील. तर इथं तो म्हणजे टाइम आहे, तर व्हीटी सारखं व्ही झालं. सेम केस मध्ये प्लेन वेव्ह फ्रंट असतं. प्लेन वेव्ह फ्रंट मध्ये समजा तुमच्याकडे असा सरफेस स्ट्रेट आलेला असतो, त्याचे वेव्हलेट्स अशा टाइपचे तयार होतात. तो डायरेक्शनला एक्झॅक्ट प्लेन वेव्ह फ्रंट मध्ये पुढे जातो. पण याच्यामध्ये रूल एक्झॅक्ट याला फॉलो होत नाही. हायसिन्सचं म्हणणं होतं की हे जे आहे हे स्पेरिकल वेव्ह फ्रंट असतात. स्पेरिकल मध्ये तुम्ही फक्त काय कन्सिडर करताय, इकडचं हाफ स्पिअरच कन्सिडर करताय. हे मागचं स्पिअर पण कन्सिडर करावं लागेल की नाही, हे मागचं आलेलं इकडचं हे कोण करणार इकडे मागचं. स्पिअर म्हटलं तर दोन्ही बाजूने येतं ते, बरोबर की नाही. हो. आपण फक्त फॉरवर्ड कन्सिडर करतो, बॅकवर्ड करत नाही. मग याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की हायजिन्सला जेव्हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही म्हणते की स्पेरिकल फॉर्मॅट मध्ये आहे हे, बट तुम्ही फक्त हाफ स्पिअर कन्सिडर करताय, मागचं बॅकवर्डचं स्पिअर गेलं कुठं. त्याची इंटेन्सिटी तर काही तुम्हाला सापडत नाही लाईट मध्ये, फक्त लाईट प्रपोगेट पुढेच होतोय, तो बॅकवर्डला येत नाहीये. मग बॅकवर्डचं स्पिअर गेला कुठे, हा प्रश्न जेव्हा त्याला विचारला गेला हायजिन्सला, तेव्हा त्यांनी काही एक्सप्लेन दिलं जे ऍक्च्युली रॉंग आहे. ते नंतर किर्चॉफ आणि यांनी करेक्ट केलं. तर याचं म्हणणं होतं की हे जे बॅकवर्डचे जे स्पिअर आहे, ते बॅकवर्डच्या स्पिअरची इंटेन्सिटी 0 आहे आणि फॉरवर्डच्या स्पिअरची इंटेन्सिटी मॅक्झिमम असते, म्हणून मागची 0 इंटेन्सिटी असल्यामुळे ती दिसत नाही. आता 0 इंटेन्सिटी का असते याचं कारण हायजिन्सला देता आलेलं नाही. ते कारण कोणी दिलं, किर्चॉफ यांनी दिलं, किर्चॉफ आणि वोगियर यांनी दिलं. ओके, तर यांनी म्हटलं की ऍम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते फॉरवर्ड डायरेक्शनला, ऍम्प्लिट्यूड मिनिमम असते बॅकवर्ड डायरेक्शनला, म्हणून तसं होतं. आता हे किर्चॉफ आणि वोगियरनी काय सांगितलं की ते ऍक्च्युली तसं नाहीये. तुमचा जो ऍम्प्लिट्यूड आहे वेव्हलेट, ते फॉरवर्डला मॅक्झिमम बॅकवर्डला मिनिमम असं ऍझ्युम करून जमणार नाही. त्याचं पर्टिक्युलर एक सायन्स असलं पाहिजे. सो यांनी त्याचे ऍम्प्लिट्यूड कुठल्या ठिकाणी किती असेल याचा एक फॉर्म्युला तयार केला. कुणी, वोइकने आणि किर्चॉफने. क्लिअर. सो यांनी जो फॉर्म्युला तयार केला याचं म्हणणं होतं की ऍम्प्लिट्यूड जी असते वेव्हलेंथची कुठल्याही डायरेक्शनला कुठल्याही ठिकाणी ते कशी असते, ती जो अँगल तयार करते थिटा डिग्री विथ द नॉर्मल, तो प्रपोर्शनल असतो साइन ऑफ थिटाच्या. दिसेल पाहिजे तो प्रपोर्शनल असतो कोणाच्या, तर 1/2 ऑफ दी 1 प्लस कॉस ऑफ थिटाच्या प्रपोर्शनेट असतो. हा फॉर्म्युला त्यांनी सायंटिफिकली काढला. त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही जर हा एक वेव्हलेट घेतलाय, वेव्ह फ्रंट घेतलाय, तर याचा जो याची जी टँजेंट असते नॉर्मल असतो. हा नॉर्मलनी जो अँगल क्रिएट केलेला असतो वेव्हलेट सोबत, म्हणजे वेव्हलेट सोबत जो अँगल क्रिएट झालेला असतो, हा जो अँगल असतो थिटा, आता कम्प्लीट 90 डिग्री ऍक्च्युली टँजेंट असतात अशा बरेच. तर हा जो अँगल क्रिएट झालेला असतो, हा अँगल म्हणजे थिटा असतो. आणि तुम्हाला जर त्याचे अँप्लिट्यूड पाहिजे असेल तर त्याच्या अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला असतो अँप्लिट्यूड इक्वल टू 1/2 ऑफ 1 प्लस कॉस ऑफ थिटा. याच्यामध्ये तुम्ही थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, तो अँगल सबस्टिट्यूट करा, तुम्हाला त्याची अँप्लिट्यूडची व्हॅल्यू भेटत जाते. ओके, आता त्याचं म्हणणं होतं, आता याच्यामध्ये कशी गोष्ट आहे की हायजिन्सने काय प्रूव्ह केलं होतं, हायजिन्स म्हटलं होतं की हे जे फॉरवर्ड डायरेक्शनला त्याचे अँप्लिट्यूड मॅक्झिमम असणार. त्याचं कारण त्याला माहित नाही, फक्त तो म्हणणार की मॅक्झिमम असणार. आता ती का मॅक्झिमम झाली याचं कारण किर्चॉफने दिलं. या दोघांनी त्याचं कारण दिलं. त्यांनी जो फॉर्म्युला अँप्लिट्यूडचा 1/2 ऑफ 1 प्लस कॉस ऑफ थिटा, हा जो फॉर्म्युला त्यांनी सजेस्ट केला त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू निघते. मग मॅक्झिमम आणि मिनिमम का झाली. जर तुम्ही थिटाच्या ठिकाणी, म्हणजे हे तुमचे हे आहे नॉर्मल जाणार नाही, हा अँगल जर तुम्ही पूर्ण कम्प्लीट कन्सिडर केला इथपर्यंत, पहा नॉर्मल इथपर्यंत झालाय, तर हा थिटा तुम्हाला 180 डिग्री कन्सिडर करावा लागेल. आणि थिटा जर तुम्ही 180 डिग्री याच्यामध्ये टाकला तर कॉस ऑफ 180 डिग्री काय येणार, तो कॉस ऑफ 0 काय असतो 0, तर कॉस ऑफ 180 पण काय येणार 0 हा 0च. 1 प्लस 0 0 झाला. आणि इथे हे तुम्हाला आन्सर इथं 1 प्लस 0 0 नाही येत, कॉस ऑफ 0 1 असतो ना, कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू 1 असते, कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू 1 असते, म्हणून कॉस ऑफ 180 ची व्हॅल्यू पण 1च येणार. म्हणजे हा, तर मग
ती जे 1 आली त्याच्याने इथं 1+1 हा 2 होऊन जातो आणि हा 2 बाय नाही -1 येणार 1 आणि -1 1 आणि -1 0 होतो 0/2 झालं तर आन्सर 0 होऊन जातो. समजलं? हो हे ऍक्च्युली कसं आहे पहा, मी तुम्हाला डायग्राम परत काढून दाखवतो. ते जरा कन्फ्युज होतं. असं होतं पहा ते कॉस जर इथं 0 असेल म्हणजे इथं 1 असेल, कॉस 0 जर 1 असेल तर मग त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला कॉसचा जो 180 असतो तो -1 असतो. समजलं? इकडच्या बाजूला 1 तर इकडे -1 असं असतं ना ते. समजलं का हे का 0 झालं इकडे? हॅलो हा सर. हा ते व्हॅल्यू 0 मध्ये नाही का 1/2 इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस ऑफ 180 डिग्री. आता कॉस ऑफ 180 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? -1 असते. मग पाहते काय झालं 1/2 इन 1 -1 1 -1 चा आन्सर झाला 0/2 त्याचा आन्सर झालं 0. म्हणजे या ठिकाणी जी अँप्लिट्यूड भेटली तुम्हाला ती 0 भेटली. मग त्या हायजेसने जे प्रूव्ह केलं होतं की मागच्या बाजूला अँप्लिट्यूड 0 असते का ती अशीच या फॉर्म्युल्याने ती प्रूव्ह झाली. आणि फॉरवर्डला का बॅक जास्त असते त्याचं कारण पण आहे. इथं 0 डिग्री येतो कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1. ओके सो 1 + 1 तो झाला 2 आणि 2/2 झाला 1. म्हणजे इथं मॅक्झिमम व्हॅल्यू असते इथं मिनिमम व्हॅल्यू असते. इथं 0 येते इथं 1 येते म्हणून ते प्रूव्ह होतं. आता एवढं डीप मध्ये जायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा याचे वेव्हफ्रंट असतात. फॉरवर्डला त्यांनी मॅक्झिमम येते, बॅकवर्डला मिनिमम येते. मागची इंटेन्सिटी मिनिमम असल्या कारणाने आपल्याला इंडिकेट होत नाही, फॉरवर्डची इंडिकेट. समजलं? हो सर. समजतंय ना लेक्चर? हा वरनं सर चाललंय मस्त सर. तर बॅकवर्ड डायरेक्शनची आपल्याला इंटेन्सिटी भेटत नाही. या ठिकाणी हायजेसनी जो हा कॉन्सेप्ट मांडला याच्यामुळे त्याला काही कॉन्सेप्ट एक्सप्लेन करता आले, जसे की रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. लाईट जे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन करतो त्या कॉन्सेप्टला त्याला एक्सप्लेन करता आलं या दोनही गोष्टी. ओके तर हा वेव्हफ्रेंड स्पेरिकल वेव्हफ्रेंड वगैरे समजला का हा प्रकार तुम्हाला? हो सर समजलं. हा तर एवढंच लक्षात ठेवा तुम्ही तर स्पेरिकल वेव्हफ्रेंड वगैरे मध्ये जास्त डीप मध्ये जायची गरज नाही त्याच्यामध्ये, कारण ते विचारणार नाही. त्याचे फक्त कॉन्सेप्ट काय असतं एवढं समजलं पण चालेल. थिओरिटिकल क्वेश्चन मध्ये फक्त स्पेरिकल वेव्हफ्रेंड म्हणजे काय, प्लेन वेव्हफ्रेंड म्हणजे काय, अशा टाईपचं तुम्हाला थोडीशी थिओरिटिकल वगैरे विचारलं जाऊ शकतं. हे तुम्हाला इथं सगळं सांगितलं पहा आम्ही की हे प्लेन वेव्हफ्रंट असतो, त्याच्या पुढचे जे सेकंडरी वेव्हलेट असतात ते स्वतःला सोर्स समजतात, त्याच्या पुढे तो सेकंडरी वेव्हलेट तयार होतात. हे स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे, हा सोर्स असतो, मग हा सोर्स पासून हे पुढे जातं, मग त्याचे सेकंडरी वेव्हलेट तयार होतात, मग त्याचे बनतात, मग त्याचे सेकंडरी वेव्हलेट तयार होतात, मग त्याचे बनतात, असे चालू होतात. समजलं? हो हा आता यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे रिफ्लेक्शन ऍट द प्लेन आणि रिफ्रॅक्शन ऍट द प्लेन. याचे डेरिव्हेशन्स आहेत पाहतो का. हे डेरिव्हेशन जरा विचारलं जातं कधी कधी पेपरमध्ये. प्रूव्ह करावं लागतं आपल्याला. हायजेसने जी वेव्हलेट ची थेअरी मांडली आहे त्याच्याने रिफ्लेक्शन कसं आहे, रिफ्लेक्शन होतं का नाही लाईटचं आणि रिफ्रॅक्शन होतं का नाही लाईटचं ते प्रूव्ह करा. तर त्याच्यासाठी आपल्याला रिफ्लेक्शन साठी आपल्याला स्नेल लॉ प्रूव्ह करावा लागतो आणि रिफ्रॅक्शन साठी पण आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा लॉ प्रूव्ह करावा लागतो. सो ते लॉ प्रूव्ह करावे लागतात आधी. तर आता तो टॉपिक घ्यायचा का आपण? आता थोडा वेळ लागेल त्याला. फास्ट मध्ये सांग, वाचून घेणार का घरी? वाचून घेणार का घरी? सर वाचून. हे पहा फास्ट मध्ये सांगतो, थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या व्हिडिओवरून पाहून घ्या. हे पहा इथं हा तुम्हाला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हायजेसच्या याच्याने कसं होतं ते इथं पाहायला भेटेल तुम्हाला. आता याच्यामध्ये दोन मीडियम कन्सिडर करा, एक मीडियम 1 एक मीडियम 2 आणि वरचं मीडियम रेरर मीडियम आहे, खालचं मीडियम टेन्सर मीडियम आहे. समजा वरती एअर आहे आणि खाली वॉटर आहे. ओके सो आता एक लाईट येणार आहे, तो याच्यावर प्रोपोगेट होणार आहे. वरच्या एअर मध्ये जी व्हेलॉसिटी लाईटची ती v1 असते आणि टेन्सर मीडियम मध्ये जी व्हेलॉसिटी असते लाईटची ती v2 असते. एक प्लेन वेव्हफ्रंट आला, जो प्लेन वेव्हफ्रंट ए पॉइंटवरची स्ट्राईक होतो आणि त्याच टाइमामध्ये हा बी वर गेलेला असतो त्याला. ओके सो आता झालं काय की हा जो प्लेन वेव्हफ्रंट आलेला आहे इथून इथपर्यंत वरती खाली, हा प्लेन वेव्हफ्रंट ए पासून डॅश पासून ए पर्यंत आलेला आहे, तेवढ्याच टाइमात तो बी पर्यंत पोहोचलेला आहे. इकडे पहा इथपर्यंत तो आलेला आहे. आता हा पॉइंट लवकर टच झाल्यामुळे
हा पॉईंट इथं लटकून गेलाय सध्याला, अरे अजून तो खाली आलेला नाहीये, कारण आपण फक्त त्याला कन्सिडर केलं की ए पॉईंट पर्यंत येतानाच आपण त्याला स्टॉप करून ठेवलंय. ओके, हे प्लेन व फ्रंट पास अशा टाईपचा आलेला आहे तुमचा इथे. मग आता हे जर येतोय तर हा इथून एवढं रिफ्लेक्शन देणार आहे की नाही असं, तर तुम्हाला इन्सिडेंट आणि रिफ्लेक्शन अशा दोन टाईपच्या केसेस तुम्हाला पाहायला येतात. हा लाईट जेव्हा येतो तेव्हा इथून हा रिफ्लेक्ट पण होऊन जातो. ओके, आणि तुम्हाला माहिती असेल इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल इक्वल असतात, माहिती आहे ना ते, 10वी मध्ये झालं असेल पहा. इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड अँगल इक्वल असतात कधी पण. इन्सिडेंट अँगल म्हणजे काय, तुमचा इन्सिडेंट रे आणि नॉर्मल असतो आणि हा इन्सिडेंट रे असतो, यांच्यामधला अँगल म्हणजे इन्सिडेंट अँगल. समजलं? हो. हा, आणि रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल यांच्यामधला अँगल म्हणजे रिफ्लेक्टेड अँगल असतो. आता या ठिकाणी तुम्हाला रिफ्लेक्शन प्रूव्ह करायचं तर पहा ते कसं होणार. ते कसं प्रूव्ह करणार, तो I = IR आर. मग इथं काय झालंय पहा, एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये पॉईंट इथं स्ट्राईक होऊन गेलेला आहे, पण आता इथपर्यंत समजा स्ट्राईक झाला, तिथपर्यंत हा बी पर्यंत आलेला होता, हा लाईट इथपर्यंत. ओके, ए पर्यंत येताना आणि हा बी पर्यंत येताना इथपर्यंत आलेला. टाइम पुढे प्रपोगेट होणार, समजा टी टाइम पुढे प्रपोगेट झाला तर हा बी पॉईंट पासून या सी पॉईंट पर्यंत येऊन गेला समजा इथे, बरोबर. एवढ्या याला त्याला किती टाइम लागला पुढे यायला, टी टाइम लागला, बरोबर. समजलं का, बी पासून सी पर्यंत यायला टी टाइम लागला. तर तेवढ्याच टाइमामध्ये हा ए पासून आता इथे ए ला थांबून राहील का, हा ए ला थांबून राहील का तेवढा टाइम, हा टी टाइम मध्ये रिफ्लेक्ट होऊन जाईल ना. हा टी टाइम मध्ये जर बी पासून सी पर्यंत येतोय तर हा ए पासून पुढे रिफ्लेक्शन देईल टी टाइम मध्ये. समजलं का, स्ट्राईक होऊन. हो सर, समजलं का. हो. हा, मग आता पुढे पहा, आता जर खाली येतोय तर हा पण रिफ्लेक्शन देतो. बी पासून सी पर्यंत यायला त्याला जर टो टाइम, आता हे टो टाइम म्हणता आपण टी टाइम म्हणतो. बी पासून सी पर्यंत यायला टो टाइम लागला तर त्याचे ऍक्च्युअली डिस्टन्स त्यांनी किती ट्रॅव्हल केलं, हे कसं काढणार आपण. त्याने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय ते कसं काढणार, यांनी टी टाइम मध्ये इथून इथपर्यंत जम्प केली होती, म्हणजे बी पासून सी पर्यंत तो टी टाइम मध्ये आलेला आहे, आणि त्याची वेलॉसिटी जी होती ती V1 होती, कारण तो ए मध्ये. हे खाली जर वेलॉसिटी आली तर ती V2 येते, कारण ते डेन्सर मीडियम मध्ये वेलॉसिटी वेगळी असते. लाईट हा डेन्सर मीडियम मध्ये कमी स्पीडने जातो, रेअर मीडियम मध्ये फास्ट स्पीडने. सो एअर मध्ये वेलॉसिटी जास्त असते. मग V1 वेलॉसिटी होती, टी हा टाइम लागत होता, तर बी पासून सी पर्यंतचा डिस्टन्स कसं काढणार तुम्ही, डिस्टन्स आहे ते. तर बीसी हे डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करावं लागेल, वेलॉसिटी V1 आणि त्याचा टाइम V1 टी, या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे हे डिस्टन्स असणार. समजलं? हो. हा, सो वेलॉसिटी इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स असतं, म्हणजे बीसी डिस्टन्स हे V1 इंटू टी असणार. म्हणजे आता हे टो म्हणतात ऍक्च्युअली, आपण त्याला टी म्हणतो, तुमच्या बुक्स मध्ये टी दिलेली. सो V1 टी हे टाइम आहे, तेवढ्यामध्ये हा ए पासून पुढे रिफ्लेक्ट होणार आहे. ओके, ए पासून पुढे रिफ्लेक्ट होणार आहे. सो याच्यामध्ये काही रिफ्रॅक्शन पण होतं, लाईट पा खालून असा रिफ्लॅक्ट होतो, थोडंसं रिफ्रॅक्शन येणार. याने अगोदर हे रिफ्लेक्शन सांगितलंय, नंतर रिफ्लेक्शन सांगितलं. हा जो दोन्ही कॉन्सेप्ट सारखेच आहेत सुरुवातीला, नंतर त्यांचं कन्व्हर्जन होतं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन मध्ये. हे जे मी शिकवतोय तुम्हाला, हे रिफ्रॅक्शन शिकवतोय. समजलं का, काय शिकतोय आपण, रिफ्रॅक्शन. म्हणजे लाईट एअर मधनं डेन्सर मध्ये जाणार, याला म्हणतात रिफ्रॅक्शन, आणि जाताना तसा बेंड होतो. रिफ्रॅक्शन हा कॉन्सेप्ट आठवतो ना, लाईट येतो, इन्सिडेंट होतो, हा नॉर्मल असतो, आणि तो डेन्सर मध्ये शिफ्ट होताना तो नॉर्मल पासून नॉर्मल कडे थोडासा असा शिफ्ट होतो, म्हणजे तो ऍक्च्युअली असा जायला पाहिजे होता, पण तो असा शिफ्ट झाला एवढा इकडे, म्हणजे हा अँगल जो क्रिएट झाला याला म्हणतात रिफ्रॅक्टेड अँगल. समजलं? हे झालंय ना 10th मध्ये. सर हो, झालंय, समजलं. हा, मग हा रिफ्रॅक्शन जो कॉन्सेप्ट आहे याला प्रूव्ह करायचंय मला. कसं प्रूव्ह करणार मी त्याला, तर पहा, म्हणतो की आता मी तुम्हाला रिफ्लेक्शनचं सांगत होतो, कारण यांनी नाव आधी रिफ्लेक्शन दिलं होतं म्हणून मी रिफ्लेक्शन शिकवतो. आता डायग्राम दोघांची सुरुवातीला सारखीच आहे, फक्त तो खाली आला म्हणजे रिफ्रॅक्शन होतं, वरती गेला रिफ्लेक्शन होतं. सुरुवातीची केस रिफ्लेक्शन मग दोघे ठिकाणी सारखी असते. आता इथे डायग्राम खाली आली, याचा अर्थ हा रिफ्रॅक्शन शिकवतो. याचं काय म्हणणं आहे की हा टी टाइम मध्ये जर इथून इथपर्यंत येतो बी पर्यंत, तर हा टी टाइम मध्येच तेवढ्या टाइम मध्ये हा ए
इथून इथपर्यंत असा खाली येऊन जाईल एवढ्या रेडियसचं सर्कल मारून, म्हणजे एवढ्या रेडियस मध्ये तो कुठेही शिफ्ट होईल. आता त्याचा अर्थ आहे त्याचा की याला जेवढा टाइम लागला टी तेवढाच इथून इथपर्यंत यायला त्याला टाइम लागलेला असतो. समजलं, एवढ्या सर्कल पर्यंत यायला त्याला टाइम लागलेला असतो. म्हणजे हे V1T आणि हे पण V2T हे सारखंच असतं दोघं. समजलं का? सारख्या टाइम मध्ये ट्रॅव्हल झालेले असतं. याच्यामध्ये कमी ट्रॅव्हल होईल तो आणि याच्यामध्ये जास्त ट्रॅव्हल होईल तो. त्याचं कारण असं आहे की हे एअर आहे आणि हे वॉटर आहे. समजलं का? डेन्सिटीचा फरक आहे. हो. त्यामुळे डिस्टन्स कमी जास्त होतं. त्यामुळे टी टाइम मध्ये हा इथून इथपर्यंत आला आणि हा इथून इथपर्यंत आला. मग आपण काय करतो की या सी पॉईंट पासून हे जे सर्कल इथपर्यंत तो येऊ शकतो, एवढ्या कम्प्लीट सर्कल मध्ये कुठे जाऊ शकतो, इथं जाऊ शकतो, इथं जाऊ शकतो, इथं जाऊ शकतो, इथं जाऊ शकतो, कसाही रिफ्लेक्ट होईल ना तो. सो समजा एवढ्या कम्प्लीट सर्कल पर्यंत तो वाढेल टी टाइम मध्ये. बी पासून सी पर्यंत येईल, हा टी टाइम मध्ये एवढ्या सर्कल पर्यंत येऊ शकतो. मग आपण काय करतो, या सी पॉईंट पासून एक टँजंट ड्रॉ करतो त्या सर्कलला. समजलं? या एक लोकस पॉईंटच्या सर्कलला आपण एक टँजंट ड्रॉ केलेली असते या सी पॉईंट पासून, आणि त्या टँजंट पॉईंटला आपण इथं डी पॉईंट वगैरे नाव देऊ. लक्षात? हो सर. आणि मग इथून हा लाईट असा प्रपोगेट झालाय, पण दिसतोय का तुम्हाला? हा लाईट असा प्रपोगेट झाला आणि असा पुढे निघाला. मग आता या लाईटनी या टँजंटला 90 डिग्री तयार केलं असेल. त्याचं कारण आहे की सर्कलची रेडियस, हे एक हाफ सर्कल होतं पहा, हे एक सर्कल होतं, या सर्कलची रेडियस टँजंट रेडियस थेरम असतो पहा, रेडियस आणि टँजंट हे एकमेकाला 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट करतात. याला टँजंट रेडियस थेरम म्हणतात. दहावीला असेल. म्हणजे कुठल्याही सर्कलची रेडियस असते, म्हणजे रेडियस आणि हे टँजंट हे दोघं एकमेकाला 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट करतात. हा थेरम आहे. समजलं? त्या हिशोबाने हा रेडियस आहे या सर्कलचा आणि ही टँजंट आहे त्या सर्कलची. सो हे 90 डिग्री असणार. हे डाऊट याच्यामध्ये? नाही सर. हा, हा लाईट तर येतानाच तसा येतो, हा 90 डिग्री मध्येच राहील, कारण हा सरफेस होता आणि हा पुढे प्रपोगेट झाला. सो डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आहे आणि हा परपेंडिक्युलर असणार. सो इथं 90 डिग्री तुम्हाला ऑलरेडी भेटणार. सो त्याच्यामध्ये पण जॉमेट्रिकल पार्ट आहे पुढे. सो हे जे त्यांनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं एवढं, हे V2T असणार. मी तुम्हाला आता सांगितलं V2T तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तो, आणि हा रिफ्रॅक्टेड लाईट असतो. आता याच्यामध्ये हा जो अँगल तयार झालेला आहे पण तुमचा रिफ्रॅक्टेड अँगल, तो बाय जॉमेट्री तुम्हाला दोन ठिकाणी पाहायला भेटतो. सो हा जो रे तुम्हाला रिफ्लेक्ट झालेला आहे आणि हा जो तुमचा नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे, हा रिफ्रॅक्टेड रे आहे. हा, रिफ्रॅक्टेड रे याच्यामध्ये जो अँगल तयार झालेला आहे याला म्हणणार आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय म्हणतो आपण याला? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे आरपार जाणं. ते नाव जरा कन्फ्युजिंग आहे. रिफ्लेक्शन म्हणजे वरच्यावरून निघणं, रिफ्रॅक्शन म्हणजे आरपार जाणं. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन हे वेगळे पॅटर्न येणार आहे. पोलरायझेशन असे बरेच कॉन्सेप्ट असतात लाईट मध्ये. सो हा जो अँगल तयार झाला म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आणि बाय जॉमेट्रिकल कन्सेप्टचा वापर करून हाच अँगल तुम्हाला इथं पण पाहायला भेटतो. समजलं का? आता ती जॉमेट्री कशी केली, काय केली, त्याच्या मागे भरपूर मोठा जॉमेट्रिकल कॉन्सेप्ट आहे. त्याचा विचार तुम्ही करू नका, तो फिजिक्सचा पार्ट नाही आपल्या. तुम्ही रट्टा मारून घ्या तेवढं की हा जो अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो हाच अँगल तुम्हाला इथं पाहायला भेटतो. समजलं? हे दोघं सारखे असतात. हे समजलं का? हो. जर वेळ भेटला तर हे सांगेल तुम्हाला मी कसा. सध्याला वेळ नाही आपल्याला म्हणून ते क्लिअर करते. सो हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे इथं, आणि आपल्याला काय इंडिकेट करायचं इथं, तर आपल्याला स्नेल लॉ प्रूव्ह करायचा असतो. स्नेल लॉ म्हणजे काय, तो तुम्हाला आठवत असेल पहा, 10th मध्ये झालेला असेल तुमचा. साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R इज इक्वल टू कॉन्स्टंट असतो. झालंय का? स्नेल लॉ झालंय सर. झाला सर. साइन ऑफ I अपॉन साइन ऑफ R म्हणजे साइन फंक्शन इन्सिडेंट अँगलचं, साइन फंक्शन रिफ्रॅक्टेड अँगलचं, यांचं जो रेशो भेटतो तो आपल्याला कॉन्स्टंट भेटतो कधी. आता स्नेल लॉ हे जर प्रूव्ह झालं तर ते रिफ्रॅक्शन आहे असं प्रूव्ह झालं. रिफ्रॅक्शनचा लॉ आहे. आपल्याला हे प्रूव्ह करायचं की हे कॉन्स्टंट आहे. तर हे कसं प्रूव्ह करणार मी, तर पुढे पहा. तर आता याच्यामध्ये हा पहिला ट्रायंगल कन्सिडर करा. कोणता ट्रायंगल घेतलाय त्यांनी, दिसतोय का? हे पहा, कोणता? तो वरचा रेड ट्रायंगल पहा, ABC. ABC ट्रायंगल कन्सिडर करा, आणि ABC ट्रायंगल मध्ये हा 90 डिग्री आहे, तुम्हाला ऑलरेडी नोंद आहे.
जर मी याच्यामध्ये साइन फंक्शन वापरलं, साइन ऑफ ए, साइन ऑफ आर समथिंग काहीतरी, तर मग मला काही गोष्टी पाहायला भेटतील पाहिजे मध्ये. जसं की पाहिजे, जर मी साइन फंक्शन वापरतोय, साइन ऑफ आयचं फंक्शन तिथं वापरतोय, तर साइन ऑफ आयचा रूल काय असेल, बीसी अपॉन एसी. आता बीसी कुठे आहे आणि एसी कुठे आहे पहा. सो जर हा आय इथं अँगल आहे, हे पहा हा आय अँगल असतो एवढा इथं, तुम्हाला साईनचं जे फंक्शन असतं हे ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस असतं. साइन म्हणजे काय, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. हे डाऊट येते. हा, आता 90 डिग्रीच्या समोर हा आहे म्हणजे एसी म्हणजे काय, हायपोटेनियस असणार, आणि एच्या समोरचा हा म्हणजे ही ऑपोजिट साइड असणार. मग तुम्हाला काय भेटेल, बीसी अपॉन एसी साइन ऑफ आय. हे डाऊट याच्यात, काही डाऊट याच्यामध्ये? नाही सर. पुढे पहा, तर तुम्हाला इथं बीसी अपॉन एसी हे असं डेरिव्हेशन करायचं, बीसी अपॉन इन ट्रायंगल एबीसी साइन ऑफ आय इक्वल टू बीसी अपॉन एसी. पण बीसी म्हणजे काय असतं हे तुम्हाला माहिती. बीसी म्हणजे काय असतं, बीसी म्हणजे V1 टी टाइम असतं. ते आठवलं का, मी सांगितलं होतं बा तुम्हाला, बी पासून सी पर्यंत त्याला V1 टी टाइम लागतो. म्हणजे एवढं डिस्टन्स ते V1 आणि टी चा प्रोडक्ट असतो. आणि हे जे डिस्टन्स आहे एसी, हे डिस्टन्स काय असणार आता पहा, एसी ला तुम्ही काय म्हणणार, एसी जाऊ देणार, भारत अजून काढायचं आहे आपल्याला. मग जर आपल्याला एसी डिस्टन्स काढायचं असेल, जर आपल्याला एसी डिस्टन्स काढायचं असेल, एसी डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला खालचा ट्रायंगल कन्सिडर करावा लागेल. कोणचा, एईसी. कशासाठी, कशासाठी कन्सिडर करणार त्याला, एसी डिस्टन्स काढण्यासाठी. समजलं का, एसी लक्षात. पहिल्यांदा हा ट्रायंगल घ्यायचा, त्याच्यावरून साईनची आयची व्हॅल्यू काढायची. मग तुम्हाला एसी ची व्हॅल्यू रिमेनिंग उरेल. एसी व्हॅल्यू काढण्यासाठी हा खालचा ट्रायंगल कन्सिडर करा, एसी ची व्हॅल्यू फाइंड करा. समजलं. मग इथं तुम्ही कोणचा अँगल वापरा, साइन ऑफ आर वापरा. कारण काय, कारण हा जो ट्रायंगल आहे, या ट्रायंगल मध्ये आर अँगल इथे आहे पहा, आणि याच्या ऑपोजिट साइड म्हणजे ही ई, आणि त्याचा हायपोटेनियस म्हणजे एसी. बरोबर ना, याच्यात तुम्हाला साइन ऑफ आर ची व्हॅल्यू भेटून जाईल. हे डाऊट याच्यामध्ये? नाही सर. समजलं का. आणि हा 90 डिग्री होता ना, हा 90 डिग्री होता म्हणून तसं पॉसिबल होतं ट्रिग्नोमेट्री वापरणं. आता ए ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, ए पासून ई पर्यंत यायला त्याला किती 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 डिस्टन्स लागतं, V2 त्याची व्हेलॉसिटी होती आणि टी त्याला टाइम लागलेला होता, म्हणजे ए ची व्हॅल्यू V2 टी आहे. हे डाऊट याच्यामध्ये? नाही नाही सर. आणि एसी हे त्याला काढायचं होतं, एसी लावून दिला त्यांनी. बरोबर. समजतंय ना डेरिव्हेशन कव्हर चाललंय. सो V2 टी समजतंय आणि सर, एसी समजतंय. हे दोघं आले. आता दोघांचा रेशो पाहिजे त्याला, कारण त्याला स्नेल लॉ काढायचा आहे. त्याला जर याला रिफ्रॅक्शन आहे हे प्रूव्ह करायचंय, तर त्याला काय करावं लागेल, स्नेल लॉ ला प्रूव्ह करावं लागेल. स्नेल लॉ काय म्हणतो, साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर याची व्हॅल्यू कॉन्स्टंट भेटली पाहिजे. बरोबर. आता कॉन्स्टंट भेटली पाहिजे तर अर्थ काय, मग हे साइन ऑफ आय ची व्हॅल्यू येते, साइन ऑफ आर ची व्हॅल्यू येते, दोघांचा रेशो घेऊन टाका. रेशो जर आपण घेतला तर आपल्याला काय भेटेल, साइन ऑफ आय अपॉन आर याचा डिवाइड बाय याचा रेशो, म्हणजे V1 टी डिवाइडेड बाय एसी डिवाइडेड बाय V2 टी डिवाइड बाय एसी. सो हा खालचा आणि वरचा एसी गेट कॅन्सल. सो तुम्हाला साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर ची व्हॅल्यू भेटते V1 टी अपॉन V2 टी. समजलं. टाइम सेम होता त्यामुळे टाइम पण कॅन्सल, म्हणजे V1 अपॉन V2 भेटला. आलं का लक्षात? हो सर. म्हणजे V1 हे वेलॉसिटी होती एअर मधली, V2 वेलॉसिटी होती डेन्सर मीडियम मधली. दोघांची वेलॉसिटी त्या मीडियम मध्ये कॉन्स्टंट असते. समजलं. V1 अपॉन V2 तुम्हाला साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर ची व्हॅल्यू भेटली आहे. मीडियम एअर मध्ये त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट असणार, एअरची डेन्सिटी आपण अझ्युम केलेली असते स्टँडर्ड डेन्सिटी. वॉटर मध्ये त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट असणार, कुठल्याही वॉटर मध्ये घेऊन जा तुम्ही ती वेलॉसिटी तशीच भेटणार. सो V1 आणि V2 दोघांची वेलॉसिटी पर्टिक्युलर मीडियमच्या हिशोबाने ती कॉन्स्टंट असते. सो V1 बाय V2 चा रेशो तुम्हाला कॉन्स्टंट हा रेशो भेटणार. सो तुम्ही असं लिहू शकता तुम्ही इथं की साइन ऑफ, म्हणजे तुम्हाला हे समजलं की V1 ची वेलॉसिटी कॉन्स्टंट मीडियम 1 मध्ये, V2 ची वेलॉसिटी कॉन्स्टंट मीडियम 2 मध्ये. सो V1 बाय V2 यांचा रेशो भेटतो कॉन्स्टंट, म्हणजे त्यांची वेलॉसिटीचा एक कॉन्स्टंट व्हॅल्यू भेटणार, कारण ती व्हॅरी होणार नाही. प्रत्येक पर्टिक्युलर मीडियम मध्ये लाईटची वेलॉसिटी तेवढी
मग या दोघांचा रेशो जर कॉन्स्टंट आला तर इनडायरेक्टली माझं म्हणणं आहे की साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर याचा अर्थ V1 बाय V2 असतो. साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर चा अर्थ झाला कॉन्स्टंट. समजलं? समजलं का? हो समजलं. आणि साइन ऑफ आय आणि साइन ऑफ आर अपॉन जर कॉन्स्टंट असेल तर याचा अर्थ तो स्नेल लॉ प्रूव्ह होतो आणि स्नेल लॉ जर प्रूव्ह झाला तर याचा अर्थ डिफ्रॅक्शन लाईटचं होतं. रिफ्रॅक्शन लाईटचं होतं. रिफ्रॅक्शन लॉ काय तो स्नेल लॉ. मग तुम्ही मग इथं लिहिणार की स्नेल लॉ हेन्स स्नेल लॉ प्रूव्ह सो देअरफॉर लाईट वेव्ह क्रिएटिंग रिफ्रॅक्शन हेन्स प्रूव्ह. समजलं? हो सर. सोपं आहे पहा. डायग्राम आहे, एक्सप्लेनेशन आहे आणि रिफ्रॅक्शनचा पण. आता हे इथं सांगू आपण रिफ्रॅक्शन ठीक आहे, रिफ्लेक्शन आपण नंतर बघू. ओके. आता हेच गोष्ट तुम्हाला थेरॉटिकल मध्ये तिथे सांगितली गेलेली आहे. मी फक्त तुम्हाला ओरली एक्सप्लेन केली थेरी. ते वाचा तुम्ही, तुम्हाला समजेल आता व्यवस्थित. काय करायचं ते पण सांगितलं. पहिले एबीसी ट्रायंगल घ्यायचा, त्याच्यातनं साइन आय चा अँगल काढून घ्यायचा, नंतर एसी ट्रायंगल घ्यायचा, त्याच्यातनं साइन ऑफ आर ची व्हॅल्यू काढून घ्यायची. बी पासून सी पर्यंत येताना V1 व्हेलॉसिटी लागली टी टाइम मध्ये, म्हणून V1 टी त्याची व्हॅल्यू झाली. ए आणि ई ची व्हॅल्यू V2 टी असते. दोघांचे रेशो घेऊन टाकायचे, तुम्हाला sin अपॉन sin r ची व्हॅल्यू V1 बाय V2 भेटते आणि V1 बाय V2